लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की विजय आता त्याच्या सर्जीला फोन करून सांगत असतो की काव्याचा मिसकॅरेजचा पहिला प्रयत्न फेल गेला आहे, पण तुम्ही काळजी करू नका, लवकरच मी काव्याचा मिसकॅरेज करेल. तर रम्याला असं वाटत असतं की ती विजयचा वापर करून घेत आहे, पण खरं तर विजय तिचा वापर करून देशमुखांच्या कुटुंबात परत आलाय आणि लवकरच त्याचा मागचा हेतू आपल्याला कळणार आहे. दुसरीकडे मालिनीला असा भास होऊ लागतो की नक्कीच काव्याच्या प्रेग्नेन्सीमध्ये काहीतरी होणार आहे. तिचा चक्क आता स्वप्नच येऊ लागतात. त्याचमुळे मालिनीला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. धनंजयने सांगितलेलं आणि डॉक्टरांनी नंदिनीलाही सांगितलं की काव्याची प्रेग्नेन्सी खूप नाजूक असणार आहे. मालिनी आता तिच्या दोघां सुनांचा खूप काळजी घेऊ लागते. ती पार्थला देखील सांगते की जोपर्यंत बाळ घरात येत नाही बाळाच्या रिलेटेड कोणतीही वस्तू घरात आणायच्या नाहीत. पण पार्थ जेव्हा नंदिनीची बाळाची वस्तू घरात घेऊन आलेले असतात त्यांनी एक छोटीशी चूक केलेली असते. तर विजयचा बॉस सर्जी लवकरच काव्याच्या आयुष्यात एंट्री घेणार आहे.